मला आठवते मी 2016 नवी मुंबईला म्युनिसिपल कमिशनर म्हणून जॉईन झालो. डेट वॉज आय थिंक 2 मे 2016. जॉईन झाल्यानंतर मी मीटिंग घेतल्या, माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी जे कमिशनरचं रेसिडेन्स आहे त्याच्या बाजूला गार्डन आहे, ते गार्डनमध्ये वॉकला गेलो सकाळी. गार्डनमध्ये वॉकला गेल्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आला. त्याने म्हटलं, सर मला आपल्याशी बोलायचं आहे. मला आश्चर्य वाटलं, कारण पहिला किंवा दुसरा किंवा 2-4 दिवस झालेले असतील, एक्झॅक्टली आय डोंट रिमेंबर, पण एक पहिल्या 8 दिवसातली गोष्ट आहे. म्हटलं बोला काय इश्यू आहे. त्यांनी सांगितलं की इथं पर्टिक्युलर इश्यू आहे या गार्डनमध्ये, इथं काहीतरी हे कचरा पडतो, त्याच्यातून साप निघतात आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या रहिवाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असतं. मुलांना चावलं तर त्याची विषबाधा होऊ शकते, मृत्यू होऊ शकतात, तशी भीती आहे. म्हटलं आपण कंप्लेंट केली नाही का? म्हणजे मी अनेक कंप्लेंट केलेल्या आहेत, पण मला रिस्पॉन्स काय भेटला नाही. म्हटलं कुणाला केलं? मी सर्व स्तरांना म्हणजे मेलवरती केलेले आहेत, लेटर लिहून केलेले आहेत, इथले जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत त्यांना भेटून सांगितलेलं आहे, पण तो प्रश्न परमनंटली काही सुटत नाही. म्हटलं ठीक आहे, मी बघतो काय करता येईल ते. जस्ट इमॅजिन केलं मी, एक व्यक्ती, सर्वसाधारण नागरिक तुमच्यासारखा माझ्यासारखा, अनेक वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा पडला जातो. टाकणारे कोण असतात? नागरिकच असतात. बाहेरून कुठून येत नाही. म्हणजे नवी मुंबईमध्ये कचरा पुण्याचा जात नाही, नवी मुंबईतल्याच नागरिकांचा असतो. परंतु त्याच्यामुळे तिथल्या सार्वजनिक आरोग्याला किंवा सिक्युरिटीला किंवा मुलांना जर धोका होत असेल आणि ते ॲड्रेस करण्यासाठी ते गव्हर्नमेंटकडे, म्हणजे तिथलं गव्हर्नमेंट म्हणजे महानगरपालिका यांच्याकडे जात असेल आणि तो अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून तो ॲड्रेस होत नसेल, असं का? हा प्रश्न कोणत्याही संवेदनशील मला ज्याला म्हणता येईल कॉन्शियस पर्सनला, ज्याची सद्सद्विवेक बुद्धी जागी आहे त्याला पडेल. कुणी नॉर्मल माणूस असू द्या, अधिकारी असू द्या, पदाधिकारी असू, कुणी असं पडेल. त्यानंतर मी ऑफिसला गेलो. मी अधिकाऱ्यांना विचारलं की अशी अशी कंप्लेन आहे, काय झालं त्याच्यामध्ये? नाही ते करून घेतो. करून घ्या तुम्ही, दॅट इज नॉट एन इश्यू. ते काय ॲड्रेस का नाही झालं याचं मला ॲनालिसिस पाहिजे. मग त्याच्यातून म्हटलं आपल्याकडे अशा ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणजे तक्रारी ज्या आहेत हे खूप छोटं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये विकास होणार आहे का नाही आहे, पण विकासाला सपोर्ट डेफिनेटली होऊ शकतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा फेस नागरिकावर जो असतो, तर फर्स्ट थिंग इज माझ्या तक्रारीचं काय याच्यावरती खूप महत्त्वाचं असतं. की माझी तक्रार जर ऐकली जाणार असेल आणि सोडवली जाणार असेल तर मी त्याला गुड गव्हर्नन्सचं स्वरूप देतो. दॅट इज नॉट द ओनली इंडिकेटर, दॅट इज वन ऑफ द मेनी इंडिकेटर्स. पण तो जर एवढं इंडिकेटर जर असेल तर ते का? म्हणजे आपल्याकडे कंप्लेन येतात. म्हणजे हो, आपल्याकडे ॲप पण आहे. म्हणलं ॲप पण आहे. म्हणलं व्हेरी गुड. मग ॲप आहे ती ॲड्रेस का होत नाही? मी काय प्रॉब्लेम बघू शकतो? म्हणलं ठीक आहे, ॲपमध्ये आहे ती काय प्रणाली, कशा पद्धतीने आपण काम करतो, मला एखादं दाखवा. त्यांना ओपन करायला लावलं ॲप. जे ॲप होतं म्हणजे महानगरपालिकेचं, आणि 2016 खूप जुनी गोष्ट नाही. कंप्लेन आली. कंप्लेन आल्यानंतर आमची सिस्टम करते ती, समजा एक्स वॉर्डची आहे ते एक्स वॉर्ड ऑफिसर किंवा जे कोणी अधिकारी कन्सर्न आहे त्याच्याकडे पाठवून देते आणि जो कंप्लेंट आहे त्याला मेसेज पाठवते, आपली कंप्लेंट भेटली, आपली कंप्लेंट ह्या अधिकाऱ्याकडे पाठवली आहे, कृपया पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे संपर्क करा. ओके. मग अशा किती कंप्लेंट सॉल्व्ह झाल्या? सगळ्या करतो, आल्या की फॉरवर्ड करतो. व्हेरी गुड. बरं म्हटलं, मग मला हे नागरिक 1-1.5 वर्षापासून ते म्हणतात की त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यावरती का ॲड्रेस झाला नाही? मी त्या वॉर्ड ऑफिसरला विचारून सांगतो. म्हटलं फाईन enough सांगा. मला हा एक मेथड, दुसरी काय मेथड आहे? मी रायटिंगमध्ये ज्या कंप्लेंट येतात त्याचा आपल्याकडे रजिस्टर आहे. म्हटलं व्हेरी गुड. मग रजिस्टर आल्यानंतर त्याच्या कंप्लेंटचा फॉलोअप कसा घेतो? ते आपण वॉर्ड ऑफिसरला पाठवतो आणि वॉर्ड ऑफिसर त्याची कारवाई करायला सांगतो. म्हटलं त्याचा अहवाल माहीत नाही. व्हेरी गुड. बरं, नागरिकांना जर कमिशनरला किंवा आपल्याला भेटायचं असेल त्याचं काही मेकॅनिझम आहे का? नाही, ते कधी येऊन भेटू शकता. उत्तम. दिवसातून किती भेटता सांगता येणार नाही. डिपेंड, मीटिंग किती आहेत, मी ऑफिसमध्ये आहे का, दौऱ्यावर आहे, याच्यावरती अवलंबून असतं. अग्रीड. कारण तो सुद्धा गव्हर्नन्सचा पार्ट आहे. मी थोडा विचार केला. विचार काय केला की पहिल्या दिवशी मी गार्डनमध्ये वॉकला जातो आणि एक नागरिक येतो आणि माझ्याकडे गाऱ्हाणं मांडतो की हे पर्टिक्युलर इश्यू सॉल्व्ह झालेला नाही. असे किती असतील? प्रत्येकाला नोकरी आहे, फॅमिली सांभाळायची आहे, नोकरीला जायचं आहे, जॉब आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग काय केलं पाहिजे? असं मी विचारलं. आपण असं गार्डनमध्ये जाऊन लोकांची गाऱ्हाण नाही काय ऐकू शकत? सगळे अधिकारी म्हणे असं कसं सर? म्हणे किती दिवस जाणार, गार्डनमध्ये कोण येणार? मग आपला तो वेळ नाही, आपण 10 ते 6च्या दरम्यान जायचं का सकाळी जायचं, कसं करणार? मग लोक वॉकसाठी येतात, मग ते गाराणे कसे मांडणार? त्यांना प्रश्न असतात. मला खरोखरच प्रश्न पडला की असं आता जर मला नागरिक
जाताना बोलतोय त्याला जर एक प्लॅटफॉर्म करून दिला तर काय होऊ शकेल. म्हणलं आपण एक एक्सपेरिमेंट करूयात. आपण दर शनिवारी सकाळी 7 वाजता प्री डिसाइडेड ठिकाणी, म्हणजे 8 दिवस अगोदर तिथं बॅनर लावून टाकायचे त्या गार्डनला की पुढच्या शनिवारी सकाळी 7 वाजता कमिशनर इथे येणार आहेत, ज्यांना आपल्या कंप्लेंट द्यायच्या त्यांनी तिथं यावं. ते म्हणजे सर दररोज सकाळी शनिवारी सकाळी 7 शनिवारी सुट्टी असते. म्हणलं हो असते, म्हणूनच जायचं म्हटलं. नावेलाच होता, कारण कमिशनर म्हटल्यानंतर चॅलेंज कसं करणार. शेवटी बॉस इज ऑलवेज राईट. मला नुसतं असं नाही करायचं. सो लेट अस स्ट्रक्चर इट. म्हणलं नाव काय द्या, आपण त्याला एक नाव देऊ म्हटलं, कारण प्रत्येक प्रोग्राम जर नाव असेल तर चांगलं असतं ना. नावाशिवाय काय. म्हणलं कमिशनरला भेटायचे तर मीट द कमिशनर. नाही सर, मीट द कमिशनर बरोबर वाटत नाही. मीट म्हटल्यानंतर त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे, आपण त्यांच्याकडे जातोय. म्हणलं बरोबर आहे, आपण त्यांच्याकडे जातोय तर म्हणजे लोकांच्या दृष्टीने म्हणजे वॉक विथ कमिशनर. ठीक आहे, म्हणजे वॉक विथ, आम्ही ते नाव ठरलं वॉक विथ कमिशनर. आणि ह्या वॉक विथ कमिशनरचा जन्म असा झाला. ती काही कोणती स्कीम नव्हती, मला काही शासनाने सांगितलेलं नव्हतं, नागरिकांची काही मागणी नव्हती. परंतु मला असं वाटलं की गव्हर्नन्स चांगलं करण्यासाठी, कारण कोणताही गव्हर्नन्स म्हणजे ग्रीव्हन्स त्याचा एक पार्ट आहे, खूप छोटासा पार्ट आहे, खूप मोठा नाही आहे पण छोटासा आहे, पण त्याचं द्योतक आहे. इट इज सिम्बल. गुड गव्हर्नन्सचं फीचर आहे ट्रान्सपरंट, ॲक्सेसिबल आपण ज्याला म्हणतो, लोकांमधलं गव्हर्नन्स. सो लेट्स गो टू द पीपल. 24 तास जाणं शक्य नाही. वर्किंग डेला आपल्याला यायचं असतं, तयार व्हायचं असतं, सकाळी 9ला यायचं, वरतून मी आणखीन बरोबर 9:45ला येणार, म्हणजे 9:45 आत त्यांना येणं भाग आहे, मग मला सकाळी वेळ भेटत म्हणून शनिवारी हा निवडला. आणि फक्त मी नाही जाणार म्हटलं, सगळे HOD माझ्याबरोबर असतील. हेड ऑफ द डिपार्टमेंट 17, 18, 20 जेवढे अधिकारी असतील आमचे हेड ऑफिसचे ते सर्व असतील, प्लस इथला वॉर्ड ऑफिसर असेल. यांनी सकाळी 7 वाजता तिथं हजर राहायचं, माझ्यावर वॉक करायचं. 1 राऊंड असेल, 2 असेल, जे काय ते करायचं. आणि मग चालता चालता आपण ग्रीव्हन्सेस ऐकायचे. मग चालता चालता कसे आपण प्रयत्न तर करू म्हटलं, नंतर एका ठिकाणी बसू. आणि हे केल्यानंतर नुसतं ऐकायचे नाही म्हटलं, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग त्याचा फॉर्मॅट डिसाईड केला मी की हा डेट आहे, ह्या दिवशी हा व्यक्ती आला, याचं हे ग्रीव्हन्स आहे, हे ग्रीव्हन्स सॉल्व्ह झालं की नाही. कारण मी दर सोमवारी, माझी एक सवय आहे, दर सोमवारी सकाळी पहिला जो आवर 9:15 वाजता HODची मीटिंग घेतो. माझी सवय ती पहिल्यापासून आहे की गेल्या आठवड्यात काय सांगितलं होतं, त्याच्यातले किती कामं झाले, किती बाकी राहिलेत, किती पत्र आले होते, किती कारवाई झाली, याचा सगळा लेखाजोखा त्या 1 तासामध्ये असतो माझा. दर सोमवारच्या मीटिंगमध्ये याचा आढावा घेतला जाईल की गेल्या आठवड्यामध्ये वॉक विथ कमिशनरमध्ये किती कंप्लेंट आल्या होत्या, त्याच्यातल्या किती मार्गी लागल्या, किती बाकी आहेत, त्या बाकी असण्याचे कारणं काय आहेत. म्हणजे तुम्हाला तिथं बजेट नाही आहे का, तुमची कारवाई केलेली नाही आहे का, पॉलिसी डिसिजनचा प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला वाटलं नाही म्हणून तुम्ही केलेलं नाही, व्हॉट एव्हर रिझन्स, मला ते कारणं लागतील. एक फॉर्मॅट डिसाईड केला आणि वी स्टार्टेड ऑफ. पहिला पब्लिक म्हणजे प्रेस नोट दिली, लोक आले, वॉक बंद झाला, ग्रीव्हन्सेस वाढले. कारण वॉक करताना तेवढं शक्य, एका ठिकाणी उभा बसलो, खूप मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी मला आठवतं 50-60 कंप्लेंट माझ्याकडे आल्या त्या दिवशी. आता ते मी सर्व HOD बोलवलेले होते, फॉर्मॅट होता. आता त्यांना माहीत होतं की हे जर दर सोमवारी उत्तर द्यायचं आहे आणि त्याच्यातल्या 70 ते 80% कंप्लेंट अशा असतात की अगदी 10 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतात. सिंपल साध्या गोष्ट, इथं कचरा पडला आहे, तिथं लाईट चालतच नाही, ड्रेनेज ब्लॉकेज झालेला आहे, इथं गार्डन आहे, गार्डन मधले ते जे झाडं किंवा फ्लॉवर आहेत कटिंग झालेली नाही, वगैरे 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 छोट्या छोट्या गोष्टी असतात. 70 to 80. बाय द टाइम आय रिच्ड ऑफिस, म्हणजे 7 ते 8 हा करा किंवा 8:30 घेतला, 9 पर्यंत घेतला, 9:45 मी ऑफिसला आलो आणि 11 वाजेपर्यंत तिथल्या वॉर्ड ऑफिसकडून रिपोर्ट आला की 50 पैकी 30 कंप्लेंटचं निराकरण ऍक्च्युअली झालेलं आहे. व्हेरी गुड. एवढी एफिशियन्सी असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही तर असू शकत नाही. दिस इज व्हॉट वी आर हिअर फॉर. बाकीच्या 20चं काय, तर काही ठिकाणी बजेटची गरज होती, काही ठिकाणी डिमांड जी होती पॉलिसी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मला इथं रोड बनवायचा, तो तर काही 1 तासात होऊ शकत नाही. रोड बनवण्यासाठी रोडचं मान्य आहे का, त्याच्यात बजेट आहे का, बजेटली प्रोजेक्ट ते इम्प्लिमेंट होतोय का, वगैरे बाकीच्या गोष्टी त्या कराव्या लागतील. आणि ही सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये जसे काय अनुभव येत गेले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन पण आम्ही करत गेलो. फॉर्मॅट कसा असावा, काय असावा, कोण रिस्पॉन्सिबल असावं वगैरे. यू विल नॉट बिलीव्ह, मी तिथं किती महिने होतं,
10 महिने टेंटेटिव्हली 10 महिन्यामध्ये वॉक विथ कमिशनरमध्ये मोर दॅन 3000 ग्रीव्हन्सेस आम्ही ॲड्रेस केले. माझ्या दृष्टीने 3000 ग्रीव्हन्सेस महत्वाचे नव्हते, परंतु त्याच्यातून निर्माण झालेलं वर्क कल्चर हे इम्पॉर्टंट होतं. म्हणलं हा ते एक फॉर्मॅट झाला, एक आठवडा गेला, म्हणलं हा ते एक फॉर्मॅट झाला. दुसरा मीट द कमिशनर का नेहमीप्रमाणे मी एक माझी सवय आहे 3 ते 4 किंवा 4 ते 5 हा मी एक्सक्लुझिव्ह वेळ ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या ठिकाणी नागरिकांना विदाऊट अपॉइंटमेंट भेटण्याचा ॲक्सेस मी ठरवून ठेवलेला आहे. कोणत्याही ठिकाणी असेल मी 4 ते 5 किंवा 3 ते 4 वाटेवर द टाईम त्या वेळेत कुणीही विदाऊट अपॉइंटमेंट देऊ शकतं, ग्रीव्हन्स देऊ शकतो, चर्चा करू शकतो, असं माझे हा दुसरा फॉर्मॅट झाला. पण म्हटलं काही लोक तिथं पण येऊ शकत नाहीत, काही लोक मला भेटू पण शकत नाहीत, काही पत्राने देऊ शकतात, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर का करायचा नाही. म्हणून मला लेटेस्ट मेक अ ॲप जो होता तो योग्य होता, कारण ते फॉरवर्ड करायचे. आता मला माहीत नाही आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे ॲप आपल्यापैकी जर नवी मुंबईतला कोणी ॲप किंवा PMPML इथला मी ज्यावेळेस होता त्यावेळेस मी एक ॲप तयार केला होता, तो जर वापरला असेल आणि आता चालू आहे की नाही मला माहीत जर असेल, तो कसा ऑटोमॅटिक आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय येतोय, मी एक्झाम्पल का देतोय, कारण गुड गव्हर्नन्सचे सगळे प्रिन्सिपल त्या एका ॲपमध्ये मी टाकलेले आहेत. ऑल मी एक्सप्लेन करतो. म्हणून आपण ॲप तयार करूया. मग ॲप तयार करण्यासाठी मी काय केलं की लेटेस्ट अंडरस्टँड द प्रोसेस. एखादी कंप्लेंट आली म्हणजे आपली त्याची प्रोसेस काय, कंप्लेंट येते, आपण ते फॉरवर्ड करतो, तो अधिकारी असाइन करतो दुसऱ्याला, त्याच्याकडून रिपोर्ट येतो, रिपोर्ट आल्यानंतर ते अधिकाऱ्याकडे जातो आणि ते त्याला कळवलं जातं किंवा नाही कळवलं जातं आणि क्लोज होते. ही प्रोसेस आहे. म्हणजे लेखी कंप्लेंट ज्या येतात ते ॲड्रेस का होत नाहीत, कारण 50% जास्त कंप्लेंट एका अधिकाऱ्याकडे गेला की तो लिहून पाठवतो ही कंप्लेंट ह्या विभागाशी संबंधित नाही, त्या विभागाकडे आहे, तिकडे याचा पाठवली येते. 50% कंप्लेंट अशा बाजूला जातात.